मित्रांनो, काल आपण करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट 1 कव्हर केला होता आणि ऑनेस्टली तिथे बेसिक ते मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स कव्हर केले. पण आजचा पार्ट हा 2 आहे आणि हा थोडा मॉडरेट लेवलचा आहे. कारण आज आपण असे एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत जे डायरेक्ट एक्झाम मध्ये येऊ शकतात आणि जिथे स्टुडंट्स मॅक्झिमम चुका करतात. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. आणि स्पेशली आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकल्स, कन्सेप्ट बेस्ड ट्विस्ट आणि काही पीवायक्यूज पाहणार आहोत जे रिपीट होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. सो जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर आधी तो पाहणं कंपल्सरी आहे. आणि जर पाहिला असेल तर आज बघूया तुमचा कन्सेप्ट खरंच किती स्ट्रॉंग आहे की फक्त फॉर्म्युला लेवल वरती आहे. ओके. अँड ऑल्सो क्विक रिमाइंडर, जर तुम्हाला कम्प्लीट सीईटी प्रिपरेशन, प्रॉपर स्ट्रॅटेजी प्लस एमसीक्यूज प्लस पीवायक्यूज यासोबत करायचं असेल तर आपला ग्लोबल ऑनलाईनचा फुल कोर्स तुम्हाला एक्झॅक्टली याच पद्धतीने गाईड करतो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील कोर्स एनरोल करू शकता. या कोर्सची फीस फक्त 2,999 रुपये इतकी आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जातं. त्यासोबतच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत आपला फुल सपोर्ट तुमच्यासोबत असतो. नाउ नो मोर टॉक, लेट्स जम्प टू पार्ट 2 आणि सुरू करूया डायरेक्ट एक्झाम लेवलचे क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रिफ्ट वेलोसिटी डिपेंड्स ऑन. ऑप्शन्स आर इलेक्ट्रिक फील्ड, चार्ज, मास अँड ऑल. आता ड्रिफ्ट वेलोसिटी कशावरती डिपेंड असते? तर इलेक्ट्रिक फील्ड वरती, चार्ज ऑफ पार्टिकल वरती आणि मास वरती. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, बिकॉज इट डिपेंड्स ऑन ऑल फॅक्टर्स. Next question. If two resistors are connected in parallel, current is divided, same, zero, infinite. आता इथे पॅरलल कॉम्बिनेशन दिलंय आणि करंट दिलेला आहे, बरोबर आहे. इथे काय होईल? करंट काय होईल तर डिवाइड होईल. If two resistors are connected in parallel, then current splits. करंट हा स्प्लिट होतो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर डिपेंड्स ऑन लेंथ, एरिया, मटेरियल, ऑल. फॉर्म्युला काय असतो? तर आर इक्वल्स टू रो इंटू एल बाय ए. एल फॉर लेंथ, ए फॉर एरिया अँड दिस इज फॉर मटेरियल. ओके. मग रेजिस्टन्स कशावरती डिपेंड आहे? लेंथ वरती पण डिपेंड आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल टू. एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आणि मटेरियल हे इनवर्सली आहे, रो फॉर मटेरियल. आता इथे पहा, मग रेजिस्टन्स या तीनही क्वांटिटीवरती डिपेंड आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? ए, सॉरी डी, ऑल. कळतं? हा फॉर्म्युला सीईटी साठी महत्वाचा आहे. जे फॉर्म्युलेस आहेत त्याला थोडंसं स्टडी करा. थोडंसं डिटेलमध्ये स्टडी केल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला इम्पॉर्टन्स कळेल. आणि याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल क्वेश्चन्स देखील विचारले जातात. जो आपल्याला फॉर्म्युला आला तर आपण या टाईपचे म्हणजे थेरोटिकल कन्सेप्ट क्वेश्चन्स देखील सॉल्व्ह करू शकून आणि त्यासोबतच न्यूमेरिकल क्वेश्चन्स देखील सॉल्व्ह होतील. नेक्स्ट क्वेश्चन. इफ बॅटरी व्होल्टेज इन्क्रीजेस, करंट डॅश, डिक्रीजेस, इन्क्रीजेस, सेम, झिरो. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी, विच इज इन्क्रीजेस. आता व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर करंट पण इन्क्रीज होणार आहे, बरोबर आहे. बाय, बिकॉज आय इज इक्वल टू व्ही बाय आर. इट मीन्स दॅट आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजे आय वाढलं तर व्ही वाढेल किंवा व्ही वाढलं तर आय वाढेल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. पॉवर इक्वल्स टू आय स्क्वेअर आर. इफ आर डबल्स, पॉवर व्हॉट? डबल, हाफ, सेम, झिरो. आता इथे आपल्याला फॉर्म्युला माहितीये, पी इक्वल्स टू आहे आय स्क्वेअर आर, बरोबर आहे. इथे म्हटले पावर आर जर डबल झालं, आर ची व्हॅल्यू जर डबल झाली तर पॉवर काय होईल? P is directly proportional to R and P is directly proportional to R square. आता इथे R हा डबल झालाय म्हटलं, सो काय येणार? P, R जर डबल झाला, R जर 2R झाला तर P काय होईल? 2P होईल. त्याच्यामुळे इथे काय येणार? करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज डबल. कळतंय? करंट जर डबल झाला
तर पॉवर मात्र 4 टाइम्स होणार. पण जर आर डबल झाला तर पॉवर मात्र डबल होईल. नेक्स्ट क्वेश्चन. रेझिस्टिव्हिटी युनिट इज ओम, ओम मीटर, अँपियर, व्होल्ट. आता इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? पहिल्यांदा रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला पाहायचा. इक्वल्स टू रेझिस्टिव्हिटी इक्वल्स टू आर ई बाय एल. लास्ट क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं होतं की आर इक्वल्स टू रेझिस्टिव्हिटी इंटू एल बाय ए. हा फॉर्म्युला होता, बरोबर आहे. त्याचंच कन्व्हर्जन इथे झालंय. म्हणजे मल्टिपल्स फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायची गरज नाहीये. एक जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर त्याच्या थ्रू आपण मल्टिपल फॉर्म्युलेस फाइंड आउट करू शकतो. आता इथे रेझिस्टिव्हिटी इक्वल्स टू काय आहे? आर इंटू ए बाय एल. आता इथे काय म्हटलं? रेझिस्टिव्हिटीचं युनिट विचारलंय. तर रेझिस्टिव्हिटीचं युनिट असतं ओम इंटू मीटर. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. रेझिस्टिव्हिटी हे मटेरियलची प्रॉपर्टी असतं, कळतं? इथे ओम कशाचं युनिट आहे? तर रेझिस्टन्सचं आहे. अँपियर तर आपल्याला माहितीये करंटचा आहे आणि व्होल्ट हे व्होल्टेजचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. टू रेझिस्टर्स इक्वल इन पॅरलल, टोटल रेझिस्टन्स डॅश, सेम, हाफ, डबल, झिरो. आता इथे म्हटलंय दोन इक्वल रेझिस्टर्स हे पॅरलल मध्ये आहेत, कळतंय? दोन इक्वल रेझिस्टर्स हे पॅरलल मध्ये आहेत म्हणजे आर इक्विव्हॅलंट किती येणार? आता आपल्याला माहितीये 1/R जेव्हा पॅरलल मध्ये असतं ते सिरीज मध्ये असतं. रेझिस्टन्स जेव्हा सिरीज मध्ये असतात तर त्यांचं डिरेक्टली ऍडिशन केली जात आहे. पण जेव्हा पॅरलल मध्ये असतं तेव्हा आर इक्विव्हॅलंट काय येतं? 1/R1 प्लस 1/R2. आता इथे दोन्ही इक्वल रेझिस्टर्स आहेत म्हणजे या दोघांची क्वांटिटी सेम आहे. जर आपण कन्सिडर केलं रेझिस्टरची व्हॅल्यू ही आर आहे, सो 1/R प्लस 1/R इक्वल्स टू काय येणार? 2/R इक्वल्स टू 1/R इक्विव्हॅलंट. मग आर इक्विव्हॅलंट काय येणार? तर R/2. आता इथे टोटल रेझिस्टन्सच विचारलं होतं, सो टोटल रेझिस्टन्स किती येत आहे? R/2 विच इज हाफ. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड कंडक्टर इज झिरो, मॅक्सिमम, इन्फानाइट, व्हेरिएबल. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन काय असते? कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड ही काय असणार आहे? झिरो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. ही इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, इथे इनसाइड म्हटलंय. आता सरफेस वरती चार्ज जसाच्या तसा राहतो पण कंडक्टरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिक फील्ड नसते. हा पॉइंट लक्षात ठेवा. आपण कन्सिडर करतो की कंडक्टरवरती असती चार्ज, पण इथे काय म्हटलंय? इनसाइड म्हटलंय. काही नेमक्या वर्ड्स वरती आपल्याला फोकस करावा लागतं. ऍट द म्हणजे आपण एक्झामच्या टाइमला काय करतो, एकतर आपल्याकडे प्रेशर असतं, एक्झाम प्रेशर असतं, त्यामध्ये आपण इनसाइड नाही रीड करत आणि डिरेक्टली आपण काहीतरी तिसराच ऑप्शन, चुकीचं ऑप्शन टिक करतो, पण असं नसतं. इथे इनसाइड कंडक्टर म्हटलंय त्यामुळे इथे येणार झिरो. नेक्स्ट क्वेश्चन. इफ करंट इज झिरो, व्होल्टेज इज ऑलवेज झिरो, मे ऑर मे नॉट बी झिरो, इन्फानाइट, सेम. आता इथे काय येणार? जर करंट झिरो असेल, इफ करंट इज झिरो तर व्होल्टेजचं काय होईल? करंट ओपन सर्किट मध्ये करंट झिरो असतं पण बॅटरी व्होल्टेज तरी पण प्रोव्हाइड करते. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, मे ऑर मे नॉट बी झिरो. I is equal to 0, that means it is not equal to कंपल्सरी कंडिशन नाहीये की V पण 0 असला पाहिजे. ओके, असू पण शकतो आणि नसू पण शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. Kirchhoff's junction rule is based on charge conservation, energy conservation, momentum, power. आता इथे Kirchhoff's लॉ काय म्हणतो की सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग, सम ऑफ इनकमिंग करंट इक्वल्स टू आउटगोइंग करंट. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन ए विच इज चार्ज कन्झर्वेशन.
हा रूल आहे, सो या गोष्टींवरती फोकस करा. नेक्स्ट क्वेश्चन. सिरीज सर्किट टोटल रेजिस्टन्स इज ऑलवेज. आता सिरीज मध्ये जर असेल तर त्याचं टोटल रेजिस्टन्स काय येणार? टोटल रेजिस्टन्स काय येतं तर सम येते त्यांची. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज ऑलवेज ग्रेटर. नेहमी लक्षात ठेवा त्यांची सम ही नेहमी जास्त असते. ओके, कारण ते सिरीज मध्ये त्यांची क्वांटिटी ऑटोमॅटिकली वाढणार, कारण ते ऍड होत आहेत, डिवाइड होत नाहीयेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ लेंथ डबल्स अँड एरिया हाफ, रेजिस्टन्स इज सेम डबल 4 टाइम्स हाफ. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला माहिती करून घ्या. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला नोट डाऊन करायचा विथ रिस्पेक्ट टू लेंथ आणि एरिया, कारण इथे क्वांटिटी आपल्याला लेंथ आणि एरियाच्या दिलेला आहे. सो फॉर्म्युला काय असतो? आर इक्वल्स टू रेझिस्टिव्हिटी इंटू एल बाय ए. बरोबर आहे. आता लेंथ काय झालीये तर डबल झालीये, म्हणजे लेंथ 2L झालीये आणि एरिया हा हाफ झालाय. सो एरिया बाय 2 येणार. बरोबर आहे. ओके, मग इथे काय येणार? रेझिस्टिव्हिटी इंटू 2L डिवायडेड बाय ए बाय 2. सो इथे काय येतं तर रेझिस्टिव्हिटी 4L बाय ए किंवा 4 रेझिस्टिव्हिटी L बाय ए असं सुद्धा म्हणू शकता. आता रेझिस्टिव्हिटी इंटू एल बाय ए हा काय आहे? आर. म्हणजे न्यू आर काय होणार तर 4R. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज 4 टाइम्स. कळतंय? क्वेश्चन फर्स्टची जी कन्सेप्ट होती ती इथे रिपीट झाली. दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन. ओमिक कंडक्टर ग्राफ बिटवीन व्ही अँड आय, स्ट्रेट लाईन, कर्व, सर्कल, हायपरबोला. आता ओमिक कंडक्टरचा ग्राफ काय म्हणतो तर तो ओम्स लॉ फॉलो करतो अँड व्ही इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. हा ओम्स लॉ आहे आणि हे काय डिफाईन करतं तर स्ट्रेट लाईन आणि मस्ट पास थ्रू ओरिजिन. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. करंट इज स्केलर और वेक्टर. आता करंट हे स्केलर आहे का वेक्टर आहे? आता करंटला फक्त मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन हे सेपरेटली कन्सिडर केले जातं. त्याच्यामुळे करंट इज स्केलर क्वांटिटी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट चुकतात आणि बी ऑप्शन टिक करतात, पण असं नाहीये. करंट इज अ स्केलर क्वांटिटी, नॉट वेक्टर क्वांटिटी. वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी, but current is scalar quantity. Next question. If resistance is very high, current is high, low, same, zero. पहा मित्रांनो, मी थोडंसं फास्ट मध्ये सांगितलं, एवढं पण फास्ट मध्ये नाही सांगितलंय, बट स्टील जरी तुम्हाला नाही कळालं तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता की मॅम याचं एक्सप्लेनेशन काय असेल. मी इथे जरी सांगितलेलं असेल प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, तरी कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही विचारला डाऊट तर मी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगेल. फक्त तुम्ही विचारायचं काम करा आणि स्टील तुम्हाला प्रत्येक सिलेबसचा सब्जेक्ट डिटेलमध्ये डिस्कस करायचा असेल तर आपला कोर्स आहेच. आता इथे क्वेश्चन काय आहे? रेझिस्टन्स जर हाय असेल तर करंटचं काय होईल? आय इक्वल्स टू काय असतं तर व्ही बाय आर. आता पहा, रेझिस्टन्स आय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर, म्हणजे आय जर वाढला तर आर हा कमी होईल आणि वाईस वर्सा. तर इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? ऑप्शन बी. का? कारण रेझिस्टन्स इज व्हेरी हाय, देन करंट विल बी लो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. हाय रेझिस्टन्स इक्वल टू लो करंट. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मित्रांनो, आपण जो कोर्स लॉन्च केलेला आहे तो नक्कीच जॉईन करा. तो कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्ले स्टोर वरती जाऊन ऍप हे डाउनलोड करायचं आहे. तिथून ओपन करून तिथून देखील आपला कोर्स एनरोल करू शकता. आणि मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. तुम्ही कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील. यामध्ये ज्या टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक आहे तर यामधले तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स डेफिनेटली विचारले जातात. सो हा प्लस पॉइंट आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एक्झाम रिलेटेड, टॉपिक रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टींवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले जातात. सो त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.